उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं। द्वारली गांव में जमीन विवाद को लेकर विधायक गणपत गायकवाड़ को जातिवाचक शब्दों का इस्तेमाल करना पड़ा महंगा। इस मामले में गायकवाड़ समेत 8 लोगों के खिलाफ हिललाइन पुलिस स्टेशन में एट्रोसिटी का गुना दाखिल किया गया है। गायकवाड़ की परेशानी और बढ़ गई है क्योंकि एट्रोसिटी का यह मामला उसी थाने में दर्ज किया गया है जहां गायकवाड़ पर फायरिंग का मामला दर्ज हुआ है। द्वारली गांव निवासी शिकायतकर्ता महिला ने बताया कि उनके ससुर नामदेव जाधव के नाम की जमीन सर्वे क्रमांक 6 है। फायरिंग की घटना से 2 दिन पूर्व 31 जनवरी को इस जमीन पर दोपहर करीब 1 बजे विधायक गणपत गायकवाड़ अपने 8 साथियों के साथ वहां पहुंचे और उन्हें धमकी देकर जाति के आधार पर गालियां देने लगे। महिला की शिकायत पर हिललाइन पुलिस के वरिष्ठ पुलिस निरीक्षक अनिल जगताप ने एट्रोसिटी के तहत मामला दर्ज किया है। दिलचस्प बात यह है कि उस वक्त महिला फायरिंग के दिन रात करीब 9 बजे गायकवाड़ के खिलाफ शिकायत दर्ज करने हिललाइन पुलिस स्टेशन आई थी। शिकायत में बताया गया कि जब उनकी शिकायत दर्ज करने की प्रक्रिया चल रही थी तब यह फायरिंग हुई। जे सासरे असताना 26 वर्षापूर्वी जमिनीचा व्यवहार तो रंका शेट आहे त्याच्याशी केलेला आहे। तर त्याच्याशी या गणपत गायकवाड याचा काही संबंध नाही आणि तो जो जमिनीचा व्यवहार केलेला आहे तो शेठ समोर नाही येता त्यांनी याचा सपोर्ट घेतलेला आहे या आमदारचा गणपत गायकवाडचा। तर त्यांनी आता 10 दिवसापूर्वी 7-12 फिरवला आणि तिथे कंपाऊंडचं काम चालू केला। तर तेच विचारण्यासाठी आम्ही त्यांना गेलो होतो की कोर्टात दावा चालू असताना तुम्ही काम कसं चालू केला। तर या आमदारांनी आम्हाला जातीवरून शिवीगाळ करून ते फावडा घेऊन अंगावर धावून आले आणि बोलले तुम्ही कुठल्या पण कोर्टात जा काही करू शकत नाही। म्हणून आम्ही त्यांच्या मदतीसाठी आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो। तर ते बोलले का मी त्यांच्याशी बोलतो सविस्तर बोलू आणि सेटलमेंटची बात करतो मी लागला तर त्यांच्याशी की गरीबाचा काय असेल ते देऊन टाक नुसतं त्यांना असं ठेवू नको असं। तर सेटलमेंटसाठी गेलेलं आधी हो बोलले आणि नंतर त्यांनी तसं काहीच केलं नाही। एक गणपत गायकवाड हे डायरेक्ट पोलीस स्टेशनला चालले आमच्यावर तक्रार करायला। म्हणून महेश दादांसोबत आम्ही पण पोलीस स्टेशनला आलो होतो। तर महेश दादा आणि ते गणपत गायकवाड एका कॅबिन वरिष्ठ अधिकाऱ्याच्या कॅबिन मध्ये बसलेले होते आणि या गणपत गायकवाडने त्यांच्यावर फायरिंग केली। ते जातीवरून शिव्या घालत होते 31 तारखेला। तो आरोप आम्ही ऐकला होता की माझे काही कोटी रुपये एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत। तर तो आरोप निव्वळ खोटा असावा, खोटाच आहे असं वाटतं। म्हणजे त्यांनी आमच्यावर सुद्धा तसाच आरोप केलेला आहे की मी तुम्हाला 2,84,00,000 रुपये दिलेले आहेत असं आमच्यावर पण त्यांनी तेच आरोप केलेले आहे। 2दा दिले, 3दा दिले, 4दा दिले असे बोलत होते ते। म्हणून हा आरोप खोटा असावा असंच वाटतं। ब्यूरो रिपोर्ट उल्लासनगर उल्लास विकास। उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं।